भगवान बुद्धाच्या अस्थींना हजारो अमरावतीकरांनी केलं अभिवादन। 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी तपोवन चौकातून काढली अस्थिदर्शन रॅली। अमरावतीच्या तपोवन परिसरात लुंबिनी बुद्ध विहाराच्या वतीने भिक्खू शीलवंश अलंकार यांच्या वर्षावास समापन 2 दिवसीय सोहळा उत्साहात पार पडला। भगवान बुद्धाच्या अस्थिदर्शन रॅलीचे पुष्पाची उधळण करून भव्य स्वागत करण्यात आले। तपोवन चौक ते लुंबिनी विहारपर्यंत भर रस्त्यात पुष्पाची चादर पसरवून बुद्धांचा जयघोष करीत शिस्तबद्ध रॅली काढण्यात आली। यावेळी शेकडो अनुयायांनी पांढरा शुभ्र पोशाख घालून रॅलीत सहभाग घेतला। हजारो अमरावतीकरांनी भगवान बुद्धाच्या अस्थींना अभिवादन केलं। लुंबिनी विहार येथे परित्राण पाठ व कठीण चिवरदान कार्यक्रम पार पडला। रात्रभर महापरित्राण पाठ पूर्ण करून उपस्थित भंत्यांनी बौद्ध अनुयायांना धम्मदेशना केली। यावेळी भिक्खू संघाचे भोजनदान, धम्मदेशना, संघदान, बौद्ध उपासक उपासिका भोजनदान कार्यक्रम पार पडला। वर्षावास समापन सोहळ्याचे मुख्य भिक्खू शीलवंश अलंकार कार्यक्रमाचे अध्यक्ष भिक्खू निर्मलपुत्ता आनंद महाथेरो हे होते। कार्यक्रमाचे उद्घाटन भिक्खू सच्चक महाथेरो यांनी केले। प्रमुख उपस्थिती माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलताई गवई, खासदार बळवंत वानखडे, भिक्खू प्रज्ञानंद महाथेरो, भिक्खू अभयनायक थेरो, भिक्खू बुद्ध प्रिय भिक्खू राहुल, पूज्य भिक्खू विरिशो पत्तो, पूज्य भंते गिरिमानंद यांच्यासह भिक्खू संघ यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता नवयुवक पंचशील मंडळाचे अध्यक्ष जगदीश तायडे, माजी सैनिक हिरामन गावंडे, डॉक्टर नरेंद्र गुलदेवकर, दीपक कठाने, यश आसोडे, रवी ढोणे, सुमित पुडके, सुबोध इंगळे, सचिन बनसोड, राहुल खंडाळे, शशिकला गवई, जयश्री कठाने यांच्यासह मातोश्री रमाबाई महिला संघ व नवयुवक पंचशील मंडळ पदाधिकारी, सदस्य, उपासक उपासिका यांनी सहकार्य केलं। कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन केल्याबद्दल नवयुवक पंचशील मंडळ पदाधिकाऱ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला। यावेळी शेकडो उपासक व उपासिका उपस्थित होते। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, त्या तथागताचा सुविख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ आज या अमरावती शहरामध्ये भंते शीलवंश अलंकार यांच्या वर्षावास समापन दिनानिमित्त भद्रावतीवरून भगवान बुद्धाच्या अस्थी धातू या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे। ह्या धातू श्रीलंकेमधून पඤ्यातीस्स भंतेजी नाप्पावल पඤ्यातीस्स महाथेरो यांनी कुशिनारा बुद्धविहार भद्रावती सुमठाणा या ठिकाणी त्यांनी दान दिलेले आहे। बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी आणलेले आहे आणि त्या विहाराला दान दिलेले आहे। यांनी याचना केली या भंतेजीने की आमच्या इकडे सुद्धा अमरावती शहरातील उपासक उपासिकांना भगवान बुद्धाच्या धातूचे दर्शन व्हावे आणि त्यांचं सुद्धा पुण्यकर्म वाढावं या उद्देशाने भंतेजीने रिक्वेस्ट केली की आमच्या शहरात सुद्धा आपण धातू घेऊन यावं। तर त्यांच्या आग्रहानुसार या ठिकाणी मी भगवान बुद्धाच्या धातू आणलेले आहे। तर भंतेजीनं त्या धातू भारतामध्ये आणलेले आहे, त्यांना श्रीलंकेमध्ये विहारामध्ये त्यांना मिळालेले आहे। यामध्ये 3 धातू आहे। पहिले 2 धातू होत्या, त्यानंतर भगवान बुद्धाच्या या 2 धातू भंतेजीजवळ होत्या। दुसऱ्या वेळेस आता गेले त्यावेळेस त्यांनी आणल्या। एक धातू एक दिसते मुंगाच्या खड्या एवढी आहे आणि एक एकदम बारीक आहे आणि एकदम दिसायलाच पाहत नाही, ते सूक्ष्म यानं पाहिल्याशिवाय दिसत नाही। 3 धातू यामध्ये आहे। भगवान बुद्धाच्या ज्या अस्थी असतात त्या अस्थीमध्ये जे मज्जा असते, लिक्विड असते, ते भगवान बुद्धाचं शरीर अग्नीमध्ये जाळत असताना त्या मज्जा जमा होतो आणि त्याचे खडे बनतात, लिक्विडचे खडे बनतात, त्याला धातू म्हणतात। अस्थी ह्या हड्ड्या असतात, यामध्ये धातू आहे, अस्थी नाही। म्हणून भगवान बुद्धाच्या शरीराची ही धातू आहे। त्या पूजा करण्यासाठी पञ्यातीस्स भंतेजीने विहाराला दिलेली आहे। त्यामुळे यांच्या शीलवंश अलंकार या भंतेच्या आग्रहास्तव या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या धातूचे दर्शन होत आहे। पुण्यवान आहो आपण की या पुण्यामध्ये तुम्हाला त्यांनी सहभागी करून घेतलेलं आहे।